वीरानों में क्यों भटकती रहती हो? मुझे वीराना पसंद है, समझे? थँक्यू डीजे. सामन्याला सुरुवात होते. आमचे वसई युवा आदिवासी कमिटीचे अध्यक्ष कांतेजी वलवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. प्लीज मंचावर बसून घ्यायचं आहे. वलवी साहेब, त्याला कांतेजी वलवी साहेब येऊन बसायचं आहे. वसई आदिवासी कमिटीचे अध्यक्ष आहेत. संदीपजी जाधव हे सुद्धा कालच्या दिवसामध्ये अध्यक्ष आहेत. त्यांनी सुद्धा आगमन होईल दुपारच्या सत्रानंतर. आणि नक्की दिनू याने उंचावून दळलेला चेंडू आणि गाडी बाद. थँक्यू विजय. आणि नक्कीच दिनू सारखा फलंदाज बाद झालाय. चांगला प्रहार केला होता आणि दिनू हे बाद झाल्यात. कालबादी मालाड संघाला पहिला हादरा बसतो तो दिनूच्या स्वरूपात. आणि नवीन फलंदाज प्रमोद अतिशय चांगले हार्ड हिटर फलंदाज आहेत. दिनू हे बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये. आणि नका रिव्ह्यू फक्त एकच असेल, लक्षात ठेवा दोन्ही टीमला. वसई आदिवासी कमिटीचे उपाध्यक्ष हरेशजी डगले साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांनी सुद्धा मंचावर बसायचं आहे. पुन्हा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा आकाश धानवी यांच्या प्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. आणि धावसंख्या पोचली गेली ती. संघाचं खातं सुद्धा ओपन केल्याने अजून सुद्धा भोपळ्यावरतीच आहे. आणि एक तो लेग साईन तडवला चेंडू. बघूया किती धावा येतात. आणि हा येतो 1 बाउंड चौकार. आमचे तिकडे सवय दर्शवचा वसंत कोठारी सर दाखवतात की चौकार. थँक्यू ठीक आहे. आणि 4 धाव्याने संघाचं खातं ओपन करतात ते प्रमोद. पुन्हा एकदा आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली ती 5. धावसंख्या झाली ती 5. पुन्हा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू. बघा अप्रतिम चेंडू हाताळला गेला आकाश धानवी यांनी. आणि एकच धाव, 1 षटकांतर, 1 गडी बाद. कालबादी मालाड या संघाची धावसंख्या झाली ती 6.
आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या चला थँक्यू विजय डीजे. चला पहिला षटक अप्रतिम षटक हाताळलं गेलेलं आहे ते म्हणजे आकाश धानवी. अप्रतिम षटक, चांगला गडी बाद केला तो म्हणजे दिनेश सारख्या फलंदाजाला बाद केलं. आणि आता गोलंदाजीला येतात ते सोनू लेफ्टम गोलंदाज आहेत. अप्रतिम गोलंदाजी करतात. गिरीज एक गाव एक संघाच्या फॉर्मॅटमधून नेहमी जीवदारी गिरीज या संघातून खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज. नक्कीच रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी सोनू यांची. ते चांगला चेंडू पुढे येऊन सरसावलेला आहे. हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. आणि धावसंख्या 6 ने पुढे सरते. धावसंख्या पुचली गेली ती 12 या धावसंख्यावरती. पुन्हा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू चांगला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे पण चेंडू हातामध्ये आला नाही अजय यांच्या. आणि एक धावसंख्या पोचली गेली ती 13. आणि किशोर अनेक वर्षापासून कालबाजी मालाड संघासाठी फलंदाजी करत राहिलेला आहे फलंदाज. नेहमीच स्वर्गवासी जमना बिस्तू चषक 23 आणि 24. आणि नक्कीच पंचांचा इशारा, नो बॉल. एक अतिरिक्त धाव आणि 2 धावा. आणि पुढचा चेंडू फ्री हिट. खराब चेंडू सोनू यांचा. नो बॉल. 23 आणि 24 याचा नक्कीच विजेता संघ ठरला होता तो म्हणजे कालबाजी मालाड संघ. पुन्हा एकदा प्रमोद यांच्या बॅटमध्ये उंचावलेला चेंडू बघूया. फ्री हिटचा चेंडू आहे. एक धाव निश्चित पूर्ण आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली आहे ती 16 या धावसंख्यावरती. आणि 2025 मध्ये नक्कीच क्वालिफाईडच्या सामनामध्ये पराभूत व्हावं लागलं ते म्हणजे कालबाजी मालाड संघाला. आणि चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच चांगला चेंडू ब्लॉक व्हायला हाताळला गेला ऑफसाईडला. निर्धाव चेंडू झालेत ते 5. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला कव्हर झोन चेंडू केला सतीश येत आहे आणि सतीश इथे झेल पकडत आहे. आणि कालावधी माणसाला दुसरा आदरा बसवतो किशोरच्या स्वरूपात 16 या धावसंख्यावरती. Present Tapa Boss. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज आता येतो सचिन. नक्कीच कालावधी मालाडचा एव्हन फलंदाज सचिन मैदानामध्ये उतरत आहे. नेहमीच या फलंदाच्या नावावरती मोठे मोठे षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे कालावधी मालाड संघाचा. आणि किशोर हे बाद झालेले आहेत. किशोर, सचिन, प्रकाश अशी नावं आहेत कालावधी मालाड संघाची. गोलंदाजीला मयूर गोलंदाज, वैयक्तिक पहिले संघावर तिसरा चेंडू मयूर. पुन्हा एकदा कव्हर झोनमध्ये खेळलेला चेंडू. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. एकच धाव. एक धावेने धावसंख्या पोचली गेली आहे ती 17. पुन्हा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळला गेला आणि नक्कीच
इथे गडी बाद होत आहे. चला थँक्यू डीजे. नवीन फलंदाज दर्शन पुन्हा एकदा जोरदार मारायच्या प्रयत्नामध्ये नक्कीच एकच धावावर समाधान. चेंडू जात आहे तो फर्स्ट स्लिपच्या मध्ये. एक धाव. धावसंख्या पोचली गेली ती 18. पुन्हा एकदा चांगला फटका. कव्हर झोनला चेंडू खेळलेला आहे आणि इकडे नक्की झेल होता. झेल सुटला गेला आणि नक्की 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या पोचली गेली ती 20. शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी बघायला मिळते मयूर यांची. आणि त्रिफळाची बघा चेंडू काय हाताला आणि गडी बाद. त्याला शेवटचं षटक अंतिम षटक आहे. अप्रतिम षटक हाताळलं. फक्त 4 धावा दिल्या गेल्या या षटकामध्ये आणि अप्रतिम षटक हाताळलं गेलं आणि शेवटचं षटक अंतिम षटक. हर्ष भोईर शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतात आणि नक्कीच प्रमोद यांना या षटकामध्ये नक्कीच हाणामारी करायची आहे कारण धावसंख्या फक्त झाली ती 20. नक्कीच फुलटच चेंडू. चांगला प्रहार केला. मिडॉनला चेंडू जात आहे. हा येतोय चौकार. आणि धावसंख्या पोहोचली गेली ती 24. नक्की 40 धावांचा परत टार्गेट सेट करावा लागणार आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा बघूया. आणि गडी बाद आणि पंचाचा नो बॉल. रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी चेक करण्यासाठी. गडी तर नक्कीच बाद आहे. तर तिसरे पंच जयेश बसवत इकडे येत आहेत. आणि नक्कीच थर्ड अंपायरचा डिसिजन येते नो बॉल. आणि पुढचा चेंडू फ्री. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 26. आणि नक्कीच फुल टच चेंडू आणि मोठा प्रहार होत आहे. मिड विकेटला षटकार. चला बोईसर संघाचा कर्णधार आला तर इकडे बोईसर संघाचा कर्णधाराने इकडे यायचा आहे. तसेच
बिंदास पापडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांकडे यायचं आहे. यानंतर होणारा सामना बिंदास पापडी वर्सेस बोईसर 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. नक्कीच चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला, एक धाव निश्चित पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न होत आहे. सतीशांत अति चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पोचली गेली आहे ती 34 चेंडू आहेत ते. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा उंच मारला, नक्की झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षण जाते झेलच्या खाली आणि गाडी बाद. नक्कीच गडी बाद झालेला आहे. धावसंख्या झाले 34. शेवटचे 2 चेंडू आहेत. प्रमोद यांनी चांगली फलंदाजी केली. पंधरा चेंडू 28 धावांचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे बघा 34 धावा आहेत, त्याच्यामध्ये 28 धावा तर एकट्या प्रमोदच्या धावा आहेत आणि शेवटचे 2 चेंडू आहेत आणि नवीन फलंदाज आहे तो अक्कू. नक्कीच पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली ती 35. पुन्हा एकदा उंचावून चढवला चेंडू, बघूया किती धावा आहेत. हा येतोय षटकार. नक्की चांगला प्रहार आणि धावसंख्या 6 ने पुढे. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार, षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 47 धावा पटकावल्या गेल्यात आणि 48 धावांचं आव्हान सामना जिंकण्यासाठी ते कालबादेवी मालाड संघाने ठेवलेला आहे ज्यूद आणि गिरीज या संघाला. शेवटच्या षटकामध्ये थँक्यू डीजे. चला बोईसर संघाचा कर्णधाराने यायचा आहे आणि नक्कीच नाणेफेक करतील. आमचे कृष्णा पांढरे सर यांच्या हस्ते नाणेफेक होईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. नाणेफेक होत आहे. बोईसर वर्सेस बिंदास पापडी. थँक्यू डीजे. तर नाणेफेक जिंकलेलं आहे ते बिंदास संघात. निर्णय कळवायचा त्वरित टॉस बॉक्समधून निर्णय तुम्हाला कळवायचा आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजीला आमंत्रित केलं ते बोईसर या संघाला. चला सलामी जोडी पाठवायची आहे ज्यूद आणि गिरीज संघासाठी, कारण धावसंख्या होत्या 3 षटका परत ते म्हणजे
3 षटकामध्ये फक्त 20 धावा होत्या आणि शेवटचं षटक खूपच महागडं ठरलं गेलं ते म्हणजे 27 धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये. त्या म्हणजे गोलंदाज होता हर्ष भोईर यांच्या 27 धावा आला आणि अप्रतिम फलंदाजी केली कालबादी मालाड संघाने शेवटच्या षटकामध्ये. आता सामन्याकडे 24 चेंडू 48 धावा. पहिला जो सामना खेळले होते ईगल आणि उत्कृष्ट गाय तलाव याच्यामध्ये 61 धावांचं आव्हान ठेवलं होतं सामना जिंकण्यासाठी. उत्कृष्ट गाय तलाव संघाने 61 धावा पूर्ण केला ईगल संघाने. त्याला 70-70चा चेंडू आहे या टुर्नामेंटसाठी. चला गोलंदाजीला ते दिनेशच्या 2024ची जी जमना स्वर्ग बिसू चषक जे विजेता होते तो लगातार बॅक टू बॅक 5 वेळा मॅन ऑफ द मॅच ठरला होता हाच दिनेश. चला नक्कीच दिनेश यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे लगातार बॅक टू बॅक 5 मॅच मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू ह्याच मैदानामध्ये. नायगावच्या टुर्नामेंटसुद्धा हीच. बघू यावर्षी काय परफॉर्मन्स करतात. नक्कीच जोरदामाचा प्रयत्न म्हणजे चेंडूची एज लागून चेंडू जात आहे गलीमध्ये. एक धावने श्री गणेश होत आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा गलीमध्ये जात आहे. एक धावाने धावसंख्या पुढे सरकत आहे. धावसंख्या पोचली गेले 2. नक्कीच पुन्हा एक चांगला चेंडू कव्हर झोन मध्ये खेळलेला आहे. चेंडू चौकार दिशेने जात आहे. बघा किती धावा येतात आणि चौकार. थँक्यू विजय. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 6 या धावसंख्यावरती. चांगला प्रहार आकाश धानवी यांच्या बॅटमधून निघालेला आहे. आणि नक्की एक्स्ट्रा क्लोज होत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर झोन मध्ये खेळलेला आहे आणि हा येतोय 1-52 चौकार. आणि नक्कीच चांगला प्रहार. पुन्हा एकदा उंचांतळा चेंडू आणि हा येतोय षटकार. चला बघा धावसंख्या पोचली गेली ती 16 या धावसंख्येवरती. 2 चौकार 1 षटकार आणि नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. चेंडू जात आहे मिड ऑनला. 1 धाव पूर्ण 1 धाव समाधान. धावसंख्या पोचली गेली ती 1 षटकांतर बिनबाद. ज्यूद आणि गिरीश संघाची 17.
चला थँक्यू डीजे. चला 18 चेंडू 31 धावा. अरे पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली आकाश धानवे यांनी, 17 धावा पटकावलेल्या आहेत. आता 18 चेंडू 31 धावा, म्हणजे 10-10च्या सरासरी सामना पुढे जिंकायचा आहे, तो म्हणजे जीवदानगिरी संघाला. आणि गोलंदाजीला ते प्रमोद. नक्कीच चांगला चेंडू, पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव निश्चित पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, नक्कीच गडी बाद होतो का बघूया. आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 19. धावसंख्या झाल्या ती 19. चांगला चेंडू होता, चांगला प्रहार केला होता. पुन्हा एकदा नक्की चांगला प्रहार, नक्की ते झेल होतं का बघूया. आणि चांगला इफेक्ट बघायला मिळतं क्षेत्ररक्षणाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण बघा, अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम प्रयत्न केला होता या झेलसाठी. आणि नक्कीच एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली ती 20. चांगला खेळाडूचा झेल होता, चांगले प्रयत्न केले होते. बघा पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू, प्रमोद यांचा अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते प्रमोद यांची. आणि 1 धावेने धावसंख्या पोचली गेली ती 21. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, नक्काच मोठा प्रहार येतोय, षटकार. पुन्हा एकदा उंचांतराचा चेंडू, नक्की झेल होऊ शकतो इकडे. आणि गडी बाद. धावसंख्या पोचली गेली आहे ती 27. चेंडू झाल्यात ते 5. शेवटचा चेंडू. आणि पंचांचा इशारा वाईट आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्की थर्ड अंपायर रिव्ह्यू चेक करत आहेत. या मॅचचा थर्ड अंपायर नक्कीच चेक करतील रिव्ह्यू. आणि नक्कच वाईटचा चेंडू आहे, वाईट. आणि वाईटचा थर्ड अंपायरचा डिसिजन आहे, वाईट आहे. धावसंख्या पोचली गेली आहे ती 28.
पुन्हा एकदा उंच अंतराचा चेंडू, नक्की झेल होऊ शकतो इथे. क्षेत्ररक्षण झेलच्या खाली येतात आणि गाडी बाद. चला टँके तुझे. आणि याचा सामना जिंकणारी धावसंख्या पाहिजे आहे ती 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. बघा 10-10च्या सरासरी सामना जिंकायचा आहे. 12 चेंडू 20 धावा. आणि सतीश सारखा फलंदाज तिकडे आहे. आणि सतीशसाठी नक्कीच बक्षीस आलेलं आहे इथे प्रवीणजी धापशी साहेब यांच्याकडून. 3 षटकार मारले तर नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरवतो सतीश. तर सतीशसाठी बक्षीस सुद्धा लागलेलं आहे प्रवीणजी धापशी साहेबांकडून. 3 षटकार मारा, 500 रुपयाचा मानकरी ठरा. प्रवीणजी धापशी साहेब यांच्याकडून आले. नक्कीच सतीशसाठी बक्षीस लागलं जाते जेव्हा जेव्हा या खेळाडू मैदानामध्ये उतरतो. आणि प्रवीणजी धापशी साहेब नक्कीच त्यांना बक्षीस लावलं जातात. आणि नवीन फलंदाज हर्ष बघा 3 षटकार मारले तर नक्कीच प्रवीणजी धापशी साहेब त्यांच्याकडून 500 रुपयाचं मानकरी ठरेल. दर्शन, तर गोलंदाज दर्शन आलेले वैयक्तिक पहिल्या षटक संघाकडून. तिसरं षटक दर्शन. नक्कीच पुन्हा एकदा उंच चढवला चेंडू, नक्कीच झेल होतो का बघूया. आणि गाडी बाद. थँक्यू डीजे. आणि नक्कीच सतीश बाद झालेले आहे. आणि नवीन फलंदाज जाता येतो. तर नवीन फलंदाज मयूर. त्याला बघा आता 11 चेंडू 20 धावा. पहिल्या चेंडूमध्ये मोठा मोहरा टिपला गेला, तो म्हणजे सतीश सारख्या फलंदाजाला बाद केलं गेलं. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न, म्हणजे स्लोवर चेंडू होता. नक्कीच चोरटी धाव म्हणावी लागेल याला. पंचांचा इशारा लेग बाईच. 1 धाव. धावसंख्या एकीने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेले 29. तर सामना जिंकायचा तर हे षटक खूपच निर्णायक ठरेल, कारण या षटकामध्ये कमीत कमी धावा रोखायच्या आहेत ते गोलंदाजाला. आणि जोरदार मायाच्या प्रयत्नामध्ये नक्कीच निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हाताला होता. फलंदाज चेंडू समजला नाही. आणि नक्कीच पुन्हा एकदा लेग साईड लढवला चेंडू. नक्कीच चेंडू जात आहे मिड विकेटला आणि चौकार. नक्कीच धावसंख्या पोचली गेली आहे ती 31-33. 8 चेंडू 15 धावा. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. कव्हर झोन चेंडू खेळलेला आहे आणि नक्कीच चेंडू चौकार दिसून जात आहे. आणि चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आमच्यामध्ये वसई आदिवासी विकास समिती अध्यक्ष जयरामजी हरोडे साहेब आलेले आहेत. त्याने सुद्धा मंचावर बसायचं आहे. हरोडे साहेब यायचं आहे, प्लीज मंचावर बसून घ्या. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 37. 5 चेंडू. शेवटचा चेंडू आहे.
नक्कीच पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे. अतिशय चांगला चेंडू, षटक संपलेला आहे. 3 षटकानंतर जीवदानी गिरीज या संघाची धावसंख्या झाली आहे ती 37. 6 चेंडू 11 धावा. चला थँक्यू डीजे. चला 6 चेंडू 11 धावा. जीवदानी गिरीज या संघाला सामना जिंकण्यासाठी आणि गोलंदाजीला येतात गोलंदाज एकनाथ. चला एकनाथ अनुभवी गोलंदाज आहे. नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे एकनाथ या गोलंदाजाचं. कारण नेहमी कालबादी मालाड संघ जेव्हा जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा एकनाथ हा नक्की त्यांना फायदेशीर गोलंदाज ठरतो. बघू आज ठरतो का. अख्ख्याचा फटका उंचावला चेंडू आणि हा येतोय षटकार. थँक्यू विजय. चला 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी जीवदानी गिरीज या संघाला. 5 चेंडू 5 धावा. बघूया सामना कोण जिंकतो, कालबादी मालाड की जीवदानी गिरीज. अतिशय चांगला चेंडू आणि गाडी बाद. चला लेफ्ट हँड फलंदाज सोनू मैदानामध्ये उतरत आहेत. 4 चेंडू 5 धावा. वर अतिशय चांगले असे सोनू फलंदाज आहेत. नक्कीच मोठे पटके मानत प्रयत्न आहेत. जीवदानी गिरीज संघाला 4 चेंडू 5 धावा. चला 4 चेंडू 5 धावा आणि लेफ्ट हँड फलंदाज सोनू. अतिशय चांगला चेंडू. बघा फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडू. 3 चेंडू 5 धावा. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 5 धावा म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आहे. तीन चेंडू 5 धावा. त्याला 3 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज एकनाथ
नक्कीच चांगला प्रहार केलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 45. 2 चेंडू 3 धावा. त्याला 2 चेंडू 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजे चेंडू शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातो की नाही. त्याला 2 चेंडू 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच उंचावून चेंडू चढवलाय, नक्कीच झेल होतो का बघूया. आणि गाडी बाद. चला थँक्यू डोजे. चला नवीन फलंदाज घाई करायची आहे थोडी आणि जात आहेत ते अजय. चला 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस लक्षात ठेवा, कंपल्सरी चेस करायच्या. 1 चेंडू 3 धावा आहेत. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 3 धावा. चला 1 चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज गेला अजय. बघूया अजय बघू चौकार का षटकार मारतो बघूया. नाही की हवा सुद्धा मैदानामध्ये आहे. कालचे सामने प्रेक्षकांनी बघितले असतील यूट्यूब लाईनवरती, तेव्हा सुद्धा 1 चेंडू 3 धावा. आणि नक्कीच उंचावून चढवला आणि प्रमोद जातात झेलच्या खाली. आणि प्रमोद कुठल्या प्रकारे चुकी करा. काल बादवी संघ विजयी झालेला आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन, हारले संघाचं कौतुक. थँक्यू डोजे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे मिस्टर प्रमोद. जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम फलंदाजी 28 धावा पटकावल्या होत्या आणि अप्रतिम गोलंदाजी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो प्रमोद. आणि त्यांना आमचे वसई विकास आदिवासी समितीचे अध्यक्ष जयरामजी हरवटे साहेब यांच्याकडून मेडल्स आणि टी शर्ट देण्यात येईल.